अरे 1 महिना झाला बायको गेली डिलेवरीला आणि बायको मला सांगून अशी गेली का मी आता 2-3 महिने येणारच नाही. डिलेवरी झाली तरी येणार नाही म्हणा 2-3 महिने. आणि अजून कामावालीचा आता आज तर 10 वाजत आले तर अजून पत्ता नाही. आता कवा कामावाली येणार आणि कवा घर बिर साफ करणार, कवा चहा करून देणार, स्वयंपाकही तीच करती, कवा मला जेवायला देणार. जाऊ द्या आता, काही इलाज नाही, कामावालीचीच वाट पाहावं लागल. आज इतका टाइम झाला. मालक म्हणशी ही शांताबाई ना प्रत्येक टायमाला नुसता उशीरच करते. काय करायचं आता, नवरा सोडीतच नव्हता. नाही म्हणत बसूनच राहील. माझं माहीत तब्येत बरी नाही, त्यांच्यामुळेच टाईम झाला बाई मला. या शांताबाई आज लय लेट. अहो काय झालं, ते नवरा सोडीतच नव्हता. कोणाला? नाही म्हणजे नवऱ्याची तब्येत बरी नाही ना, त्याच्यामुळे तो म्हणे इडच बस. मग ते जरा वेळ बसले ते. म्हणजे दिवसाय करत्या का तुम्ही? काय? अहो ये काम दाम. हा काय झालं, नवऱ्याचं डोकं दुखत होतं ना, मग तो म्हण माझ्यापाशी बस थोडी आणि माझं डोकं दाबून दे. असं आहे का? हा म्हणून लेट झालं. मग ते त्यांचं थोडं दाबीत बसली ना. हा काय? डोकं. हा डोकं दाबलं. त्याच्यामुळे थोडा उशीर झाला. अहो मग त्याला तर आनंद झाला असेल डोकं दाबून. आता कसं आहे, नवऱ्याची सेवा करायला लागती ना, त्याच्यामुळे थोडा उशीरच झाला. हा मग झोपलं का काय? तुमचा नवरा? हा म्हणजे डोकं दाबीत होते ना. काय आता थंडी गारठ्याचे दिवस आहे ना मालक, त्याच्यामुळे होतो त्रास नाही का. बरोबर आहे, सर्दी खोकला. हा आणि दाबता झोपी गेलं. हा ते जाऊ दे. मग झोपला ना. हा बर मी घेऊ का आवरून? हा तू शांता हा आता मध्ये जाय, मस्त गॅस बीस पूस, हा सगळे बांधे कुंडे काय आवरायचं आवर. बरोबर. आणि तवर मी करतो आराम इड. चालेल हा? हा मी आता भिडते का तुम्हाला ना? कामाला. हा नाही तू भिडायला जोरात ये. मला वेळ नाही लागत माहिती ना. अहो वेळ म्हणजे त्या दिवशी मी पाहिलं हा. तू एकदा भिडली ना अशी. हा अहो काय मिनिटात काम झाले. हं? ते आई बापाचे लय करेल ना मी पहिलं. काय? काम लय करेल ना लहानपणी पण. लहानपणीपासून, त्याच्यामुळे मला वेळ नाही लागत. म्हणजे तुला काम करायची सवय बघ, हा म्हणून तुला तू जास्त प्रॅक्टिस होऊन गेली. हो हो. हा? जाऊ का मी? हा जा ना. आता लगेच बिल करते. हा हा बिल बरोबर. तर बसतो मी. हा तुम्ही बसा. चाल. चल बाई, उशीर झाला आज. एक तर पटापटा आहे ना, आता गॅस पुसून घेते. खिचडी भात टाकायचा आहे मालकाला. पातेले कुठं ठेवले? मस्त पातेल्यात खिचडी भात टाकते आता. मसाले भात टाकू का मुगाच्या डाळीची खिचडी टाकू? काय टाकू आता आहे ना, मस्त कांदे, बटाटे, अजून लसूण सोलिते, डाळ आहे का, मस्त थोडी हरभऱ्याची डाळ टाकते आणि थोडी मस्त मुगाची डाळ टाकते आणि अजून मालक हा काय? काही नाही, आता खिचडी भात बनवून राहिले का? हा तुम्हाला आवडतो ना?
का हो तुम्ही खरा बरं का, तुम्ही एकदा लय दिवस झाले तेव्हा मसाले भात केला होता बा. हा हा दुपारा हा सगळ्यांनी खाला होता ना. लय चव तुमचं. तुम्हाला आवडतो ना मग? हातचं? मस्त असं झणझणीत बनवी अहो तुमच्या हातचं कोण म्हणून खाणार नाही का. बर बर चालेल. आता बनवते, कुकरला लावते. बनवा हा हं. चालेल बर का शांता, हा. बनव तू, मी आहे तिकडं. बर बर हा? चालेल. जाऊ का? झूठ बोले कौवा काटे, काले कौवे से डरियो, मैं मैके चली जाऊंगी तुम देखते रहियो. मालक हा? काय अहो अशी शांता हा चक्कर यायला लागली हो. चक्कर अहो मालक मला काय झालं चक्कर आली चक्कर. चक्कर अरे बापरे आता काय करू अरे बापरे अहो मला काय होते चक्कर येऊन आली का बापरे तिकडे चला ना गादीवर मालक थांबा हा 2 मिनिटं बापरे अचानक काय झालं मालकाला चला इकडे गादीवर अहो पडशाला हळू मालक चला काय झालं या काय की बापरे लई ना डोकं दुखलं. अहो थांबा मालक थांबा तुम्हाला उशाला देते हा, दे तिकडे सारखं अशी पाय तिकडे मालक हा, ती उशीवर डोकं ठेवा अशी झोपा ना हा झोपतो. लय चक्कर येऊन राहिली अ, शांता हा नुसतं असं गार फिरून राहिलं. हा का हम्म. अरे बापरे चहा ठेवू का तुम्हाला थोडा चहा नका, नको का लगेच नका, थांबा. मग हो मालक शांता हा थोडं बस ना इकडं, मला डोकं तरी दाबून दे. तुमचं डोकं हा बरं दाब ना. बस ते थांबली का थोडी चक्कर नाही ना शांता, हा डोकंच थांबून नाही राहिलं. हा, लई चक्कर येऊ राहिली. हा थोडंसं. डॉक्टर कसं चला ना मग मी घेऊन जाते तुम्हाला नाही लगेच नको, थांब. बरं वाटलं तर पाहू. हा थोडस माझं डोकं दाबून देते का. डोकं हं? बर दाबते ना दाब ना. हा. आता लय भारी वाटलं. भारी वाटलं हा आता हा आता आहे ना चक्कर थांबत चालल्या. हा का हम्म. अरे बापरे मग दवाखान्यात नाही ती का नाही काही काम नाही. हा का हा. आता थोडं बरं वाटतंय का लय भारी वाटलं. हा तुझा हातच लय मऊ आहे. हा तुझ्या हाताला काही गुण आहे काय. नाही असं काय नाही मालक हं? पण ते म्हणजे काय माहिती तुमची चक्कर कशाने थांबले आता मला काय माहिती. हा ना लगेच जेव्हा ना निम्म ढिल्लं झालं. हा का हम्म. हा मालक हं? बस का आता नाही, थांबा थोडं राहिलं थोडं राहिलं हा म्हणजे असं या इकडे दुखतं फक्त. इकडं का हम्म. हा. असं अचानक झालं का तुम्हाला अचानक असं तुमच्या पाय आलो हा आणि अचानक चक्कर आली. असं कधी झालं ना कधीच नाही बा. बरं आता बरं वाटतंय ना हा थोडस बरं. हा माझं जे बघ ते काम दाम माझं ते डोकं दाबा. हा पण ते तुम्हाला भात टाकते ना भूक लागली असेल ना हा काही नाही आता भूक काही पळाली हो. मालक हं? हा उठा बरं वाटतंय ना आता हा हा लय भारी. मग मी जाऊ का आता मसाले भात टाकू का तुम्हाला एखाद वेळेस पोटात काही नाही म्हणून बी चक्कर येत असतील नाही का. हा असं होऊ शकतं. हा सकाळपासून चहा पण नाही पिला ना तुम्ही नाही ना. हा मग त्यांनीच हो राहिलं तुम्हाला. मी आता आहे ना कुकर लावून देते 3-4 शिट्ट्या झाल्या का भात झाला का लगेच तुम्हाला जेवायला आणून देते. चालेल जा. बरं जाऊ का मग मी हा जाय. गेली वाटत.
शांता, शांता. मालक अ, काय झालं? अगं पुन्हा चक्कर आली. परत चक्कर येऊन राहिली? हा ना. अरे बापरे, थांबा थांबा थांबा, झोपा तुम्ही झोपा. बापरे, आता तुम्ही डॉक्टरकडे चला मालक. नाही थांब. कारण आहे ना तुम्हाला आहे ना वेगळंच काहीतरी हो राहिलंय. चक्कर येणं चांगलं राहत नाही, मेंदूचं काम आहे. तुम्ही ना चला दवाखान्यात, मी नेते तुम्हाला दवाखान्यामध्ये. नको, दवाखान्याचं काही काम नाही. हा एक काम कर ना. हा करते ना. हा बोला ना तुम्ही. माझे फक्त पाय दाबून दे ना. हा, पाय दाबून डोकं दाबून काही नाही होणार मालक. तुम्हाला आहे ना दवाखान्यातच न्यावं लागेल. डॉक्टर चेक करील ना तेव्हा तुमचे चक्कर थांबतील. शांताबाई, हा थोडेसे पाय दाबा, नंतर पाहू. बरं वाटलं ठीक, नाही तर मग जाऊ दवाखान्यात. असं करता का? हा ना. शांता, हा थोडे पाय दाबून दे ना. बरं नाही वाटलं तर मग जाईल दवाखान्यात. असं करू का? हा कर ना. शांता, हा लय भारी वाटलं. पाय सुद्धा लय चमकायचे ग. हा का? हा ना, असे नुसते चावायचे मध्ये. मालक तुमची तब्येतच बरी नाहीये, तुम्ही ना दवाखान्यात जाऊन या. कसं आहे माहितीये का, जास्त झालं ना मग आवडणार नाही दुखणं, नाही का मालक? काय हो? काही नाही काही नाही, असं पाठीची कळ मोडीत होतो. चक्कर जास्त येऊ राहिली का? नाही नाही अगं चक्करच येत होती, हा का? पण थोडं उठून पाहत होतो कमी झाली का काय. हा हा बोटवर नाही, बोटवर. हा बोट वाढू. शांता, हा बोटवर. बर बर. मालक तुम्ही ना दवाखान्यातच जा बर का. हा. हा मालक काय होतंय का तुम्हाला परत? काही नाही, अशी चक्कर असं पाहिलं उठून, हा पण मग चक्कर थोडी इथे चालू. हा का? थांब ना, फक्त वड ना शांता. वडले ना अजून वड. अजून वडू का? आणि वाजले नाही ना खटक्या. हा हा बर बर. ते तुमचे बोट आहे ना मालक, नुसते वाकडून गेले हो. हा का? ते वाजतीच नाही, वाजतच नाही हो मालक. मालक मला काय करू राहिले तुम्ही? काय करू राहिले तुम्ही? हा मालक, अहो सोडा ना. आता शोधायसाठी तुला धरलं का? अहो अशी काय करू राहिली? तुमची तब्येत बरी नाही ना? नाही नाही, माझी तब्येत बरी झाली आता. हा बरी झाली? बापरे, अहो मालक तुम्ही म्हणजे नाटक करीत होते. अगं नाटक नाही, मी ऐक, खास तो मुळात नाटक होती. सोडा मालक, सोडा ना मालक. आता मी तुला सोडूच शकत नाही. हा मालक, अहो ऐक मालक, मालक, मालक तुम्ही आजारी नाही झाले, तुम्ही खोटं बोलले का मी आजारी? मालक, मी तुला सोडणार नाही. मालक तुला सोडायसाठी मी धरलं नाही. तुम्ही चक्कर यायचं नाटक केलं. मला म्हणे चक्कर येऊ राहिली, तुम्ही आजारी नाहीये, बरोबर का? तर तुम्हाला घाणेरडी तुमची वास नाही म्हणून, बरोबर आहे ना मालक? मालक सोडा, सोडा मालक. शांता, ऐक आज मी तुझी पप्पी घेणार आहे. काय मालक, किती घाणेरडी नीतिमत्ता आहे तुमची. 2-3 महिने झाले मालकीनबाई डिलिव्हरीला जायले, आणि माझं ध्यान तुझ्यावरच होत. आणि आज मी तुला सोडूच शकत नाही. 3 महिन्यापून तसाच राहिलो. आज मी तुझ्याकडून सगळं काम करून घेणार. काम करून घ्या ना. कोणचं काम करणार? कोणचं काम करणार आहे? कोणतं काम करणार आहे माझ्याकडून? कोणतं काम करणार आहे? तुला मी सोडूच शकत नाही. ओळखून घे काय काम करणार आहे. मालक, हा मालक. मला माहित नव्हतं तुमची वासना एवढी घाणेरडी आहे. तुमच्याकडे कामाला राहिले नसते मी. ती मालकीन बाई बिचारी चांगली आहे. मालक सोडा, मालक, मालक मी तुम्हाला अंगाला हात लावून नाही देणार. मालक सोडा मालक. या बा तुला सोडायसाठी धरलं का? मालक, मालक
कोणाला फोन कर आता. कोणाला फोन कर. हे बघ नालायका, तुला मी काहीच करू नाही देणार. मी करणारच. सोड. अरे किती पापी वासना रे तुझी. सोड मेल्या. सोड मला. आई गं. सोड. अरे पापीच्या गाळा सोड ना. नाही आता माझ्या तावडीतून तू सुटूच शकत नाही. रडू नको शांता. अहो मला किती केलं मी तुमच्यासाठी. तुम्हाला जेव्हा म्हणलं तेव्हा चहा, जेव्हा म्हणलं तेव्हा जेवायला. एवढंच करायचं राहिलं होतं. एवढं एवढी तुमची पापी वासना. मला अरे चंगा सोड ना नालायका. अरे तुला मी खतम केल्याशिवाय राहणार नाही आता. करू का खतम? मदत मरत मदत जाऊ का पोलीस स्टेशनला? देऊ का तुझ्या नावाची कंप्लेंट देऊ का? नाही शांता. हा नाही नाही जाशील माझ्या वाटेला खरं? नाही जाणार. इथपर्यंत मजल गेली तुझी. अगं. हा? इथपर्यंत मजल गेली का? तू मला- हा? मला काय समजतो स्वतःला तू? ऐक ना हा? शांता ऐक ना. ऐकायच्या लायकीच आहे का तू? लायकीच आहे का? मला ऐकायच्या लायकीच आहे? शांता मदन मदन मला सोड ना. सोडणार नाही तुला मी. सोड सोड शांता. अगं तुझी माफी मागवतो. मला सोड आता. सोडणार नाही मी तुला. सोड. माझी माफी मागवतो. हो परत माझ्या वाटेल जाशील? नाही जाणार. कधीच नाही जाणार. कधीच नाही. उठ. मग अंगाला हात लागला ना माझ्या परत पाय मग तुला इथं गाडून टाकील. सोड ना श्वास कोणला. हा माफी माग माझी. शांता शांता तुझ्या मी पाया पडतो. पड पाय. पाया पाया पड. पड. पड पाय. पड लवकर. हा सांग. आजपासून तुझ्या वाईट नजरेने बघणार. काय सांगायचंय शांती तुला. पटकन सांगायचं. आजपासून तुला वाटेल जाणार नाही. आज पण मी तुझ्या वाट्याला जाणार नाही. आजपासून कोणत्या बाईकडे वाईट नजरेने नाही पाहणार. आज पासून कोणच्या बायक वाईट नजरेनं पाहणार नाही. आणि तुमची बायको आली का तिला लगेच मी आता सगळं सांगून देणार आहे. हा तू जर आली तर तुला सोडल्याशिवाय राहणार नाही. कोण काय कोण सोडल्याशिवाय राहणार नाही? असंच म्हणलो काय. तुमची बायको आली ना. हा. बायको तिला तुमचं सगळं सांगून देणार आहे मी. काय आता मी माफी मागू राहिलो. माफी मागू राहिले का? काय दुखत होती इतक्यात तुम्ही? सोडणार नाही. कोणाला सोडणार नाही? हो चुकलं असेल म्हणजे कोणच्याच बाईला काही करणार नाही. हा हा आता एवढ्या वेळेस तुम्हाला माफ केले. तुमच्या घरचं काम मी सोडलं. माझे पैसे पहिले फोन पे टाकून द्यायचे का? शांता काम नको सोडू. हा काम नको सोडू. हो तुमच्या सारख्या घाणेरड्या माणसाचं एवढं काम करू का मी? ऐका हा? काम नका सोडू. माझ्या माव आलं माझ्या बायकोला सुद्धा सांगू नका. हा. जाऊ द्या. वा रे वा वा वा. अहो तुम्हाला लय अक्कल आहे हो. काय झालं. हा? करूनच्या करून चोर तो चोर वरून शिरजोर. बायकोला नका सांगू. एव्हा जाऊ द्या. हा? एव्हा क्षमा मागितो. तुम्हाला आई बहीण आहे का नाही? हाये आहे ना. त्यांच्याशी असं वागशाल का तुम्ही? काय कसा मेंदू फिरला. काय तुमचा मेंदू फिरतो? हम्म. हा मेंदूला काय फक्त एवढंच वाटतं का बाया धरावा? अहो नाही बा आजच झालं मला. आजच झालं. ते बायको 2-3 महिने कोण डिलेव्हरी हा झाली का? म्हणून मग झालं. बायको डिलिव्हरीला गेली म्हणजे तुम्ही काय मालकीने डोळा ठेवत्या काय? हा अहो मालकी नाही दिसाय तशी चटकदार आहे. या बा तुम्हाला शिस्तीच सांगते. परत जर तुमचा शब्द आला ना वाईट माझ्याबद्दल विचार करा. मग आता सोडले परत सोडणार ना. लापटपणे मला चालणार नाही. शिस्तीच सांगते. हा नाही सॉरी माझे पैसे टाका पहिले. हो टाकतो कधी टाकतो? थोड्या वेळाने 5-10 मिनिट. फोन पे करायचे. हो, करतो. काय आणि आता मी कामावर येणार नाही. डायरेक्ट मालकीने आली का मग येणार आहे. मालकीनीला सगळं सांगणार आहे आणि मग तुम्हाला धडा शिकवणार आहे सगळा. आलं का लक्षात? एवढं जाऊ द्या येत जा ना कामावर. नाही शांत ऐक ना मालकीनीला काहीच सांगू नको. अहो मालकिनीला सांगितल्याने तर तुमची ही वृत्ती वाढत जाईल आणि उद्या काही दिवसांनी तुम्ही बाया घरात आणून ठेवशाल. ते आईबाईचा परपंच उद्ध्वस्त अहो. होईल. त्याच्या आत मी तिला सगळं सांगून देणार आहे. नका नाही सांगणार. नाही सांगणार. हो. आणि अजिबात मी कामावर येणार नाहीये. माझे पैसे पहिले फोन पे टाकून द्यायचे. समजले का? पैसे टाकीतो पण हा. कामावर यावं. मला परत कामावर बोलवायचं नाही. समजलं का? काय ती शांत ऐकलं किंवा काय बा चक्कच नाटक केलं तरी बाई मा तावडीत नाही आली. मला दाबीत होती आणि तिची माफी नसती मागितली तर मी गेलो असतो आज वर असतो रे.
मी खाली काहीच पाहिलं मला भेटलं नसतं. पण बरं होईल बा, मालकीन बाईला नाही सांगितलं तर मी बचत. काय खरं नाही मावाला. जाऊ दे, मला तर नुसती थंडी वाजून आली. आता घेतो व झोपून. नकोच. अगे रे, लय मोठी चूक घडली आपल्याकडून. असं मी करायला नव्हतं लागत. मला वाटलं होतं ती तशी निघल का काय. हो, ती लईच हुशार बाई आहे अड्या, लई डेंजर. नको हो, सगळं करील पण बायांच्या वाट्या नाही जाणार. परमेश्वरा चुकलो, झोपू द्या आता.